नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आप्पी आणि मोना दोघीजणी पोलीस कॉलनीतल्या वडाच्या झाडाची पूजा करायला आलेले असतात. तिथे अमोलही आलेला असतो. मग अमोल म्हणतो की मला एक सांग, याच झाडाची पूजा का करतात? तेव्हा आप्पी म्हणते की त्यामागे एक कथा आहे. कसं आहे, सत्यवाना त्याचं आयुष्य हे खूप कमी होतं आणि हे सावित्रीला माहिती होतं. तरी पण सावित्रीने सत्यवानाशी लग्न केलं. मग 1च वर्ष होतं, कारण अमोलला बरेच प्रश्न असतात. अल्पायुष्य म्हणजे काय, नक्की काय होतं? आप्पी त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असते आणि त्याला सांगत असते. मग 1च वर्ष होतं, तर 1 वर्षानंतर काय झालं, तर यमराज न्यायला आले आता त्याला. त्यावेळेस सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजच्या हातून परत आणलेले आहेत, म्हणून हा उपवास केला जातो. आणि ते सगळं घडलं ते हे वडाच्या झाडाखाली. मग आता वडाची पूजा करून आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला हाच नवरा 7 जन्म मिळावा म्हणून हे व्रत केलं जातं. तेव्हा अमोल म्हणतो मी पण करणार. तेव्हा आप्पी म्हणते काय हे अमोल? त्यावेळेस मोना म्हणते की काय हे? अहो वंश सांगा ना तुम्ही त्याला. त्यावेळेस अमोल म्हणतो नाही, मी पण करणार आहे पूजा. त्यावेळेस आप्पी म्हणते की बरं ठीक आहे, उपवास करायचा नाहीच, पूजा कर. तेव्हा अमोल म्हणतो की हो. आणि मग आता तिथे लगेचच मोना म्हणते वंश बघितलं का, त्या दोघी पण इथेच आलेत. रुपाली आणि आर्या आलेले असतात. रुपाली आणि आर्या दोघीजणी मिळून आप्पीकडे पाहत असतात. आप्पी म्हणते जाऊ दे, आपल्या पण करायची पूजा, आपण कशाला थांबायचं आहे ना, असं आप्पी सांगत असते. तेव्हा मोना म्हणते पण वंश त्या बघितलं ना, तर रुपाली तर इकडंच यायला लागलेत. मग रुपाली आणि आर्या येतात आणि मग आप्पीला टोमणे मारू लागतात. आप्पीला वाटेल ते बोलत असतात, म्हणत असतात की बघितलं का, नवऱ्याचा पत्ता नाही आहे, नवऱ्याला आधी सोडून द्यायचं आणि परत लोकांना दाखवायला पूजा करत बसायची. हेच केलं हिनं आयुष्यभर, हिला दुसरं कुठं काय जमतं, असं बोलत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुन त्याचबरोबर चिंचुके हे ऑफिसला गेलेले असतात आणि तिथे असल्या गायतोंड्यांना म्हणतात की आता पुढच्या ऑर्डर हवेत, काही बारवर छापे टाकून झालेले आहेत. तेव्हा गायतोंडे म्हणतात की हो, हे मॅडमनी सह्या करून ठेवलेलं आहे आणि त्या देऊनच गेलेल्या आहेत. चिंचुके म्हणतात हे भारी आहे, मॅडम नसलं तरी बरी कामं होतात तुमची. तेव्हा गायतोंडे म्हणतात की आता तुम्ही कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये जा, तिथे साहेब नसतील तरीही तुमची कामं होणार आहे, तेवढं लक्षात ठेवा. अशी सोयच मॅडमनी केलेली आहे, असं चिंचुकेंना सांगितलं जातं. त्यावेळेस चिंचुके म्हणतात की साहेब आज मला लवकर घरी जायचं आहे. अर्जुन म्हणतो का? इकडे अमोल पाहत असतो. अमोल पण उलट बोलतो, म्हणतो की माझ्या माबद्दल काही बोलायचं नाही आहे मला. आणि तो रुपाली आणि आर्याला गप्प बसवतो. आप्पी 7 वर्ष उपवास करते हे त्यांना बोलत असतो. त्यावेळेस रुपाली आणि आर्याचं म्हणणं असतं की आम्हाला काय माहिती नक्की काय चाललेलं आहे, काय करते ती, कारण आता सगळे नाटकच चाललेले आहेत. आणि आता वडाची पूजा केली म्हणून आर्या तुझ्याकडून काय भाऊजी तिच्याकडे जाणार नाही आहे, तेवढं लक्षात असू दे. अमोल हे सर्व पाहत असतो, त्याला वाईट वाटत असतं. तो म्हणतो की खरंच माझं तिच्या बाबांवर खूप प्रेम आहे. आणि त्याचवेळी आर्याला लगेचच रुपाली म्हणते भाऊजीच आज तुझा उपवास सोडवणार आहेत. अमोलला वाईट वाटतं. अमोल म्हणतो आता मला बघायचं आहे की बाबांचं प्रेम जास्त आहे का आमचं बाबांवरती प्रेम असलेलं जास्त आहे. तो अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो बाबा तुम्ही कुठे आहात? अर्जुन म्हणतो काय झालं बाळा? तेव्हा अमोल सांगतो की इथं पोलीस कॉलनीतल्या वडाच्या झाडाची पूजा करायला आलेलो आहो आम्ही, आणि तिथे आर्या मावशी आणि माझं भांडण चाललं आहे, कोण उपवास सोडणार म्हणून. त्यावेळेस अर्जुन म्हणतो बरं थांब, मी आलोच तिथं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आप्पी पण पूजा करायला गेलेली असते, पण रुपालीचे टोमणे, आर्याचं वागणं काही थांबत नाही आहे. 4 माणसात आप्पीला वाटेल ते बोलत असतात. अमोलच्या डोळ्यातनं पाणी येत असतं, त्याला वाईट वाटत असतं. अमोल म्हणतो की आता नाही, आता मी थांबणार नाही, आता मी बघणार आहे काय करायचं ते. आणि मग आप्पी पूजा करते, वडाला प्रदक्षिणा मारते. आणि त्याच वेळीस तिथे रुपाली म्हणते की आज भाऊजी लवकर येणार आहेत, चल अरे आपण लवकर जाऊया, भाऊजी आज तुझा उपवास सोडणार आहेत ना. आप्पीला वाईट वाटवलं. तर मोना म्हणते बघितलं ना, तुम्हाला म्हणलं होतं ना वंश आपण जाऊया दुसरीकडे. त्यावेळेस आप्पी म्हणते जाऊ दे ना, कसं आहे माहिती आहे का, गेली 7 वर्ष मी पूजा केलेली आहे, 7 वर्ष उपवास करते, मला अर्जुनबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. आमच्या आयुष्यात जे काय घडलेलं आहे प्रत्येक वेळेस मला हे फेसच करायला लागतं, मला प्रत्येक वेळेस परीक्षाच द्यावी लागते मोना. त्यामुळं तू नको काळजी करू, काही झालं तरी सगळं व्यवस्थितच होणार आहे, असं आप्पी मोनाला सांगत असते. मोना म्हणते पण वंश बघितलं ना त्या कशा बघतायत. आप्पी म्हणते सोड ना त्यांचा विषय,
पण इकडे अमोल मात्र त्याने त्याच्या बाबांना फोन करून बोलवलेलं असतं. याबद्दल कोणालाच माहिती नसतं. अमोल म्हणतो की मला माझ्या मासाठी काहीतरी केलं पाहिजे. माझ्या मावर खूप जीव आहे, कारण मला पण बाबांबद्दल खूप वाटतं. ती बाबांवर खूप प्रेम करते. आत्ता बाबा आमच्यासोबत नसले म्हणून काय झालं, पण मला माहिती आहे ना, असं अमोल बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता आप्पीचे प्रदक्षिणा घालून झालेले असतात. तेव्हा ती आर्याला म्हणते की आप्पी मोनाला म्हणते की मोना चल, आपल्याला पण लवकर गेलं पाहिजे. अमोल म्हणतो थांब मग अमोल वडाच्या झाडाजवळ जातो. तिथला धागा घेतो आणि तो धागा हातात घेऊन प्रदक्षिणा मारू लागतो. आप्पी म्हणते काय करतोय अमोल? अमोल मात्र ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो की मला माझे आई बाबा 7 जन्म हवे आहेत म्हणून मी पूजा करतोय. त्याचवेळी रुपाली म्हणते की आता तुझ्याच्याने जमत नाही म्हणून पोराला मध्ये घेतलेलं आहे, त्याला हे सगळं करायला होते. आप्पी म्हणते की तसं काही नाही आहे. अमोल म्हणतो की हे सगळं जे काय आहे ना, मी स्वतः करतोय, माने मला काही सांगितलेलं नाही आहे. अमोल ठणकावून सांगत असतो, तो बोलत असतो. आणि तो इकडे आर्या आणि रुपाली त्याचबरोबर मोना तिथे असते. त्यांना सांगतो की हे सगळं मी माझ्या मनाने करतोय आणि हे सगळं मी माझ्या मासाठी आणि माझ्या बाबांसाठी करतोय. त्याच वेळेस अर्जुन तिथं आलेला असतो. अर्जुन आलेला पाहून रुपाली म्हणते की बरं झालं भाऊजी, तुम्ही आर्याचा उपवास सोडायलाच आलात नाही ते? नाही, बरं झालं तुम्ही आलात ते. अहो, आर्याने तुमच्यासाठी उपवास केले ना. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हो. आणि मग रुपाली म्हणते की हा काय इथं पेढा आहे, हाच पेढा भरवा आणि आर्याचा उपवास सोडा. आप्पीला खूप वाईट वाटतं. आप्पीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. पण अमोल आता तिथे उभा असतो आणि अमोल सर्वांकडे पाहत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अमोलला वाईट वाटतं की हे सगळं असं नाही झालं पाहिजे. माझ्या माचं बाबांवर किती प्रेम आहे, मग माझ्या बाबांनी असं का करायचं? माझा उपवास बाबांनी सोडला पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं. कारण आप्पीने आर्याला ठणकावून सांगितलेलं असतं की माझ्या गळ्यात अर्जुनच्या नावाचं मंगळसूत्र आहे, मी लग्न केलेलं आहे, तुझ्यासारखा फक्त साखरपुडा केलेला नाही असं आर्याला सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आता अर्जुनला जबरदस्ती पेढा भरवायला लावलेला असतो रुपालीनं, अर्जुन आर्याला पेढा भरवत असतो, तेव्हा अमोल बेशुद्ध पडतो आणि अमोलकडेच अर्जुनचं लक्ष असतं. अर्जुन आणि आप्पी धावत अमोलकडे जातात. मग अर्जुन म्हणतो काय झालं याने काही खाल्लं नव्हतं का सकाळपासून? मोना म्हणते की हो, त्याने आज काहीच खाल्लं नव्हतं, त्याने उपवास केलेला आहे बहुतेक. आणि मग आप्पीला धक्का बसतो. अर्जुन आता आर्याला डावलून आलेला असतो आणि अमोलला उचलून तो गाडीत घेतो आणि म्हणतो चल आप्पी, आपण घरी घेऊन जाऊया, डॉक्टरना फोन कर. आप्पीने डॉक्टरला फोन केला आहे, डॉक्टर घरी येत आहेत आणि अमोलला घेऊन दोघंही घरी गेलेले आहेत आणि आर्याचा उपवास तसाच राहिलेला आहे. आता अर्जुनने तर आर्याची वाटच लावलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.